आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बया 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 लेक आली म्हणून काय तिच्याच मोहरगोंडा घालत बसणार आहे मी? काय काम बिम करणार नाहीच मी? तिच्याच माग पुढं करत बसायचं का? हा आता तिचा टेम्पोरवारी नवरा आलाय की मग तो करेल की समज. होय बरोबर बोलला आत्याबाई. मी घेईन काळजी वाघमारीची. पण कसं आहे माझ्या टेम्पररी सासूबाई आजारी आहेत ना आणि त्रास होतोय त्यांना. आणि जेव्हा आपल्या घरात कुणाला तरी त्रास होतो ना तर त्यांची काळजी आपणच घ्यायला पाहिजे. होय का नाही? बरं आई तुम्ही आणि अमृता पटकन तयार व्हा. आपल्याला मानाच्या गणपतीला जायचंय महाआरतीसाठी. तात्यासाहेबांच्या ऐवजी माझ्या आणि वाघमाऱ्यांच्या हातून होणार आहे आरती आज. अरे वा महाआरतीला मानाच्या गणपतीला. अरे वा वा म्हणजे आपल्याला डायरेक्ट दर्शन मिळणार. हो तुम्हाला नाही फक्त या तिघी आणि मी जाणार आहे. तेच म्हणलं ना मी म्हणजे आपल्याला म्हणजे तुम्हाला आदर दिला ना मी आपल्याला डायरेक्ट दर्शन मिळेल. बरं वाघमारे तयार होऊन घ्या तुम्ही. वय आम्ही लगेच येतो आवरून. म्हणजे गणपती बाप्पा मोरया मोरया. सत्या घेऊन जाऊया यासनी बी. ठीक आहे या तुम्ही बी. हे आवरा आवरा कपडे घाला नवीन नवीन. मी साडी नेसली. इकडे इकडे. अहो घरातले जर सगळेच बाहेर गेले तर मग घरची कामं कोण करणार? हे बघा आम्ही सगळे जाऊन येतो. तुम्ही मस्त जेवण बनवून ठेवा. यासनी तरी माझ्या बरोबर. मम्मी बाय. ठीक आहे मला जायचंय गणपतीला जायचंय. आरती आहे आपल्या मुलासाठी. मी तुझ्याबद्दल चांगलं चांगलं बोलतो. जेवण तयार करा मस्त. पटपट पटपट. चला चला चला. नेहमीप्रमाणे आपल्या मंडळाची महाआरती तात्यासाहेबांच्या हस्ते होते. पण आज तात्यासाहेब काही कारणामुळे येऊ शकले नाहीत. परंतु त्यांचे निष्ठावंत कार्यकर्ते माननीय सत्यादादा सुर्वे आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे सत्यादादा यांच्या अर्धांगिनी कॉन्स्टेबल मंजिरी सुर्वे याही या ठिकाणी उपस्थित आहेत.
तरी मी त्यांना विनंती करतो की त्यांनी गणेशाची आरती करावी. साहेब, घरच्या गणपतीचा प्रसाद आणलाय, हे घ्या घ्या. तात्यासाहेब, कसला विचार करताय? काही झालंय का? आपला माल कसा पोचवायचा याचा विचार करताय का? घ्या ना प्रसाद. कौतुक कौतुक केवळ कौतुक. माझ्या बायकोनेच केलेत. सणावाराचे दिवस आहेत, मिठाईचे बॉक्स इकडून तिकडे होणार. या घरातून त्या घरात, त्या घरातून या घरात, या तालुक्यातून त्या तालुक्यात, त्या तालुक्यातून या तालुक्यात, या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात. मिठाईच्या बॉक्स मध्ये भरा मोदक आणि मोदकामध्ये भरा आपला मान. जाऊ द्या आपला मान सर्वदूर. वा, काय भारी आयडिया तात्यासाहेब. कौतुक कौतुक केवळ कौतुक. नमस्कार. सर्वप्रथम मी जय जवान मंडळाचे आभार मानते की त्यांनी आम्हाला हा महाआरतीचा मान दिला. खरं तर मी तात्यासाहेबांचेही आभार मानते, कारण त्यांच्यामुळेच आज आम्हाला हा मान मिळाला. मला नाही वाटत की मी फार असं काही मोठं काम केलं. या वर्दी बरोबर जी जबाबदारी अंगावर पडली आहे तीच मी पार पाडली. तात्यासाहेबांऐवजी आपल्यापैकी कुणी बी असतं ना या जागी, तर मी त्यांच्या रक्षणासाठी हेच केलं असतं. आम्ही पोलीस तुमच्या सुरक्षेसाठी आमच्या कुटुंबापासून लांब राहतो. आम्ही तुम्हालाच आमचं कुटुंब मानतो. तेव्हा तुम्ही बी आम्हाला सहकार्य करा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. अख्खा दिस गेला तरी सत्य अजून घरला आला नाही. आजवर सत्य कवाच असा वागला नाही.
पण आज मात्र हद्द झाली. अगदी खरंय मम्मी. आता डोक्यानं पाणी गेले बर का. होय, पण खरं तर आपलंच चुकलं बघा. आपण त्या मंजुवणीला गौरी सणासाठी माहेरी पाठवायलाच नको होतं बघा. होय, पण मम्मीने तरी कुठं माहित होतं त्यांचा लाडका मुलगा त्यांना सोडून त्याच्या बायकोच्या माहेरी जाऊन मुक्काम ठोकल म्हणून. बस झालं. मला बी वाटलं नव्हतं का माझा लेख, माझा सत्या माझ्याशी जसं वागल म्हणून. विसरलाय मला त्यो, पण मी बी तसं होऊ देणार नाही. त्याला शिक्षा दिल्या बगर त्यो ताळ्यावर यायचा नाही. पण असं काय करायचं ठरवलंय तुम्ही? सत्याला ह्या घरात अजिबात थारा नाही. मी त्याला घरात घेणार नाही. मम्मी, काय ग, काय झालं? काय झालं ती सत्याला विचार की. ऐन सणासुदीच्या दिवशी घरला फिरकला नाहीस तू आणि त्या नेबळच्या घरी मुक्काम केलास होय. बरं केलास ते केलास, पण मानाच्या गणपतीच्या महाआरतीला तात्यासाहेबांच्या ऐवजी तू त्या नेबळला गेलास होय. तुला तुझी बायको दिसली, तिची आई, बहन, आत्याचा नवरा, त्या आत्याचं पोरग, ही समदे दिसले, पण आमची एकदा बॅटवण झाली नाही ना. अरे माझं सोड, पण या दोन बहिणीची तर आठवण झाली का तुला? मम्मी, मी तुझा राग समजू शकतोय, पण तुझी चिडचिड यामुळे होते कारण तू मला आणि वाघमाऱ्यांना नवरा बायको समजत आहेस. मम्मी, असं काय बी नाही. आम्ही फक्त चांगले मित्र आहोत. वाघमाऱ्यांनी तात्यासाहेबांसाठी जे काही केलंय ना, त्याची परतफेड आपल्याला कशानंच करता येणार नाही. त्यामुळे आता मी जे काही करतोय ना, ते माझं कर्तव्य आणि जबाबदारी आहे. आणि ती पार पाडल्याशिवाय मला परत येता येणार नाही. येता येणार नाही म्हणजे? मम्मी, मला माहित होतं की तू चिडली असणार, म्हणून तुझ्याशी बोलायला आलोय मी फक्त. पण मी आज बी वाघमाऱ्यांच्याच घरी राहणार आहे. खरंच सॉरी मम्मी, पण मला जावं लागेल. सत्या, उद्या घरच्या गणपतीचं विसर्जन आहे, ह्याचं तरी भान आहे का नाही तुला? उद्या येणारच आहे मी, पण वाघमाऱ्यांना अशा अवस्थेत तिथं सोडता येणार नाही. त्यामुळं त्यांना घेऊनच येईन मी. चल निघतो मी, उद्या येतो टायमावर. येई घेई गोड मानून माझ्या घरची भाकर, मेथीची भाजी ठेवून घाली ते तुला साकड. मंजू, अमृता, बाहेर या ना लवकर. चल. तुम्ही सगळ्याजण इथं? अगं, घरात काय बसलाय तुम्ही? गौरीची गाणी आणि खेळ खेळायला पाहिजेत ना. होय, पण मला नाही येता येणार या वेळेला. तुला नाही जमणार म्हणूनच आम्ही आलो इकडे. म्हणजे अहो, म्हणजे यावेळेस सगळे खेळ मंजूसाठी तेच खेळायचे. अगो बाई, खरंच? अगे बाई, खरेच ती काय नाही बघा.
तुम्हाला जी काय झिम्मा फुगड्या काय खेळायचं असेल का नाही ती तुमच्या तुमच्या दारात जाऊन करायचं. इथं नाही तमाशा घालायचा. चला निघा. थांबा ग. इथं ज्याला कुणाला त्रास होतोय ना ते स्वतः घरातनं जाईल. आपण आपले खेळ हितच खेळायचे. आपल्याला कोण अडवतोय ना ते मी बघतेच. अगं कसं शक्य आहे ते? आता समोर कोणाचं काय चालतंय वे? हो पण आत्याचं बी एका माणसा पुढं काहीच चालत नाही. होय ना ग आत्ते? थांबा ग तुम्ही इथंच. त्या सत्याचं भ्या मला दावून तुम्ही माझ्या विरोधात जाताय काय? आता बघाच. मंजू चल की. वनसाव तिला कुठे घेऊन जाताय? जखम ओली अजून तिची. काय होतंय त्याला? वाईट जरा 2 मिनिटं पुढे जाऊन उभी राहिली तर काय होणार आहे? अगं चल त्याला काय नाही होत. चल नुसतं पुढे जाऊन बघायला काय बिघडते? अगं पण मंजू ये. अगं हळू हळू ये जरा. हा ये. अगं ये की. हळू म्हणते तर. हा थांब इथं. हा बघ आता आता कसं छान वाटेल तुला. मज्जा येते का नाही? हा चल मग आपण खेळू. ये वाईट तिकडे व्हा. ए आमरे सरक तिकडे वाईट. अगं काय होत नाही त्याला. हळू हळू खेळ. अगं हळू हळू हळू. वाघमारे दीदी वाघमारे काय झालं? वाघमारे त्रास होतोय का लय? मंजू काय झालं? हा दुखते का? हाय का? तरी मी म्हणत होती तिला अगं नग नग एका जाग्यावर उभी राहा. पण ऐकते मी पर. जाऊ दे चल आपण यांना आत. सावकाश सावकाश सावकाश. आमरे गोळ्याने पाणी दे पटकन. दे पटकन. बरं वाटतंय का? डॉक्टरनी तिला आराम करायला सांगितलं होतं आणि तरी बी तू आज तिला बाहेर घेऊन गेलायस आहे का नाही? काय गरज होती का? आता बघ बरं किती त्रास होतोय तिला. मुद्दाम करतोय आहे का नाही? हो मी काय केलंय? काय केलं म्हणजे काय? काळजीचं नुसतं नाटक करायचं आणि तिला त्रास होईल असंच वागायचं. हो आत्याबाई वाटेल ते बोलू नका. बोलणार मी. भाची आहे माझी. माझा जीव तुटतोय तिच्यासाठी. आधीच आयुष्याचं वाटोळ झालंय तिच्या. कसलं वाटतोळ? तुझ्याशी लगीन करून वाटोळ झालंय नाही तर काय झालंय? हो आत्याबाई अहो काय बोलताय कळतंय का तुम्हाला? कळतंय चांगलंच कळतंय मला मी काय करते आणि काय बोलते ती. कळलं का? माझं जी काय असतंय का नाही ती समजा स्पष्ट असतंय.
असं खोटं खोटं वागून मी कोणाला फसवीत नाही, कळलं का? आधी नीट बोलायला शिका आणि तुमची काळजी किती खरी आहे ना अख्ख्या साताऱ्याला माहिती आहे. तू काय वागतोय ती कळते का तुला? काय गरज होती का तिला घेऊन जायची? आता बघ बरं किती त्रास व्हायला लागलाय तिला. हे निगेटिव्हिटी मला तुमच्या तोंडालाच लागायचं नाही, तर तुमची मतं ठेवा तुमच्याकडेच. वंस अहो बस करा की आता. हा कुठला विषय कुठे नेताय तुम्ही? सत्या सोड, कशाला उगाच वाद घालत बसलायस. आत्या तू बी सोडून दे, उगाच विषय वाढवू नको. इशाई सोडायला मी इशाई वाढविलाच नाही. त्याच बघ की कसं चाललंय. स्वाडवर करून बोलायचं नाही, मग मी व्यवस्थित काळजी घेतो म्हणून. आता बघ की कशी काळजी घेतोय. लागलं का नाही तिचं दुखायला? चला हो. तुम्ही काळजी घ्या, तुम्ही मनावर नका घेऊ. वाघमारे सॉरी, माझं चुकलं. मी तुम्हाला घेऊनच जायला नाही पाहिजे होतं. अरे इतकं काय नाही झाले, मी ठीक आहे. नाही खरंच सॉरी, तुम्हाला लई त्रास झाला. ठीक आहे, तुम्ही आता जरा आराम करा.